मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनमानी कारभाराला ब्रेक लावण्यास सुरुवात केली आहे। त्याचे कारण असे की महायुतीत शिंदे गटाकडून मागील काही दिवसांपासून शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे। यामुळे दाढीला हलक्यात घेऊ नका म्हणणाऱ्या एकनाथ शिंदे यांना सावध झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर ब्रेक दिलाय। केंद्रातील सरकार टिकवण्यासाठी भाजपला आपली गरज असल्याने महायुती सरकारमध्ये आपले ऐकले जाईल असे एकनाथ शिंदे यांना वाटत होते। मात्र निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा देण्यासाठी बराच कालावधी घेतला। त्यावेळीपासूनच शिंदे यांच्या बाबत सावधगिरी बाळगण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली आहे। शिंदे सरकारच्या काळात घेतलेल्या विशेषतः शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या निर्णयाबाबत चौकशी सुरू करून फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे। त्यापैकी पहिला धक्का म्हणजे शिंदे गटाच्या मंत्र्यांचे वादग्रस्त निर्णय रद्द केलेत। एसटी महामंडळाच्या 1310 बस खरेदी झालेल्या भ्रष्टाचारामुळे हा करार रद्द करण्यात आला। आरोग्य विभागातील औषध खरेदीची चौकशी सुरू आहे। एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील जालन्यामधील शिडकोचे काम, ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाच्या निविदांची चौकशी करण्यात येत आहे। एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने मुंबई महानगरपालिकेने झोपडपट्टीतील साफसफाई आणि स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी 1400 कोटी रुपयांची निविदा रद्द करण्यात आली। तर भाजपकडून शिंदेची आर्थिक नाकाबंदी करून दुसरा धक्का देण्यात आलाय। कल्याण डोंबिवलीमधील बनावट रेरा प्रमाणपत्राच्या घोटाळ्याप्रकरणी आता थेट ईडीने चौकशी सुरू केली आहे। हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी एक प्रकारे भाजपचा इशारा असून शिंदे गटाचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातच एकनाथ शिंदे यांची आर्थिक नाकाबंदी करण्यास एक प्रकारे भाजपने सुरुवात केली आहे। तर अजितदादा गटाला जवळ करण्याचा प्रयत्न करत शिंदे यांना तिसरा धक्का देण्यात आलाय। अजित पवार यांनी महायुतीत पहिल्यापासूनच भाजपशी जुळून घेण्यास सुरुवात केली। यामुळे अजितदादा गटाच्या मंत्र्यांबाबत फडणवीस यांनी तुर्तास तरी नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे। दुसरीकडे शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेससोबत सूत जुळविण्याचे प्रयत्न भाजपच्या केंद्रातील नेतृत्वाकडून सुरू असल्याची चर्चा सुरू आहे।